श्री गुरुचरित्र श्रवणाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या सर्व भक्त भाविकांना आमचा हृदयापासून नमस्कार. सर्वांनी शांतपणे बसून डोळे मिटून एकाग्र चित्ताने या श्रवणाचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती. श्री गुरुचरित्राचे सर्व अध्याय एकाच लिंकवर उपलब्ध आहेत आणि ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 31. पतिव्रतेचा आचार धर्म. या अध्यायाच्या वाचनाने किंवा श्रवणाने दाम्पत्यांमधील मतभेद दूर होतील आणि संसार सुखाचा होईल. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, त्या तपस्वी साधूने शोक करणाऱ्या ब्राह्मणीचे सांत्वन केले. त्यानंतर पती हयात असताना आणि तो मृत झाल्यावर स्त्रियांचे आचरण कसे असावे ते सांगणारे आणि धर्मशास्त्रानुसार पुरातन काळापासून चालत आलेले नियम कथन केले. तो म्हणाला, मुली, स्कंद पुराणातील काशी खंडात एक पुरातन कथा आहे. त्या काळी महामुनी अगस्ती काशी क्षेत्री राहत होते. लोपामुद्रा ही त्यांची पत्नी. ती महाज्ञानी आणि महापतिव्रता स्त्री होती. विंध्य पर्वत हा त्यांचा शिष्य. एके दिवशी ब्रह्मर्षी नारद त्यांच्यापाशी गेले. त्यांनी त्याच्या वृक्षवल्लरींनी सुशोभित मनोहर स्वरूपाची मनपूर्वक प्रशंसा केली आणि म्हणाले, हे विंध्या, तू सर्वार्थाने देखणा आहेस, पण मेरू एवढी उंची नसल्यामुळे तुझ्या अस्तित्वाचा प्रभाव पडत नाही. नारदांनी त्याच्या अहंकाराला डिवचले होते. त्यांचे बोलणे ऐकून विंध्याचलाला राग आला. त्याने आपली उंची इतकी वाढवली की त्यामुळे सूर्याचा मार्ग चढला. दक्षिणेकडे सूर्याची किरणे पडेनात. यज्ञादी धर्मकार्ये बंद पडली. ऋषींनी इंद्राकडे गाराणे नेले. ते ऐकून देवही चिंतेत पडले. सर्वांनी ब्रह्मदेवाची भेट घेतली. त्यांना विंध्याचलाचा प्रताप सांगितला. ब्रह्मदेव म्हणाले, अगस्ती हे विंध्याचलाचे गुरु आहेत. तुम्ही काशी क्षेत्री जाऊन त्यांची भेट घ्या. दक्षिणेकडील परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांना तेथे पाठवा. त्यांना पाहून विंध्याचल विनम्रतेने नमस्कार करील. तेव्हा अगस्ती त्याला आज्ञा देईल. मी परत येईपर्यंत तू असाच राहा, उठून उभा राहू नकोस. या उपायानेच विंध्याचलाची उंची रोखता येईल. ब्रह्मदेवाच्या सूचनेनुसार इंद्रादिक देव, बृहस्पती आणि सर्व ऋषी अगस्तींना भेटावयास गेले. अगस्तींनी त्या सर्वांचे उत्तम आदरातिथ्य केले. देवांनी अगस्त्यांची आणि लोपामुद्रेची स्तुती केली. बृहस्पतींनी प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पतिव्रतांमध्ये लोपामुद्रा आचारधर्मात कशी श्रेष्ठ आहे ते उपस्थितांना सांगितले. लोपामुद्रेचा गौरव करून ते म्हणाले, देवहो, मी तुम्हाला पतिव्रतेचे आदर्श आचरण कसे असावे ते सांगतो. पतिव्रतेने पतीला भोजन देऊन मगच जेवावे. पतीला पाहून उभे राहावे. त्याच्या आज्ञेशिवाय बसू नये. त्याची अवज्ञा करू नये. त्याची अखंड सेवा करावी. अतिथींची पूजा करावी. पतीला विचारल्याशिवाय दानधर्म करू नये. त्याला श्रीहरीच समजावे. पती निजल्यावरच आपण निजावे. आपली वस्त्रे दूर ठेवावीत. पतीचा स्पर्श होईल अशा ठिकाणी ठेवू नयेत. त्याला नावाने हाक मारू नये. सकाळी त्याच्या आधी उठावे. सडासंमार्जन करावे. स्नान केल्यावर पतीला नमस्कार करावा. शंकर समजून त्याची पूजा करावी. तो घरी असेल तरच शृंगार करावा. तो बाहेरगावी गेलेला असल्यास शृंगार करू नये. तो रागावला तरी आपण रागावू नये. तो बाहेरून येताच तत्काळ सन्मुख जावे. त्याला काय हवे ते विचारावे. त्याला विचारूनच बाहेर जावे. घरी लवकर परत यावे. घर स्वच्छ ठेवावे. पतीला आनंद वाटेल असेच वर्तन ठेवावे. व्रते, उपवास या गोष्टी त्याला विचारूनच कराव्यात.
लग्न, यात्रा, उत्सव आणि तीर्थयात्रा आदी गोष्टींसाठी हट्ट करू नये, दुश्चित्त राहू नये. रजस्वलेने मौन ठेवावे, वेद मंत्र श्रवण करू नयेत. 4 दिवस पतीचे मुख पाहू नये. पती घरी नसेल तर मनोमन त्याचे स्मरण करावे. सूर्याकडे क्षणभर पाहून समाधान मानावे. पती दीर्घायू व्हावा म्हणून भाळी, हळद, कुंकू लावावे. सिंदूर आणि काजळ वापरावे. वेणी घालावी. मंगळसूत्र आदी सौभाग्य अलंकार वापरावेत. अन्य स्त्रियांशी व्यवहारापुरते संबंध ठेवावेत. वाईट आचरणाच्या स्त्रियांशी संभाषण करू नये. आपल्या पतीची आणि घरच्यांची कधीही निंदा करू नये. सासरच्या मंडळींपासून वेगळे होण्याचा विचार करू नये. नग्न स्नान करू नये. उखळ, मुसळ, पाटा, जाते आणि उंबरठा यावर बसू नये. घरातील वडीलधाऱ्यांसमोर बसू नये. पतीशी भांडणतंटा करू नये. त्याच्या मनात उद्वेग निर्माण होईल असे काहीच करू नये. तो अभागी, आजारी असला, कसाही असला तरी त्याला देव मानावा. त्याच्या आवडीनुसार लेणी लुगडी ल्यावी. एखादी वस्तू हवी असल्यास पतीकडे स्वतः मागू नये. आपली मागणी मुलांकडून किंवा मुलीकडून सांगावी. पतीची जेवढी मिळकत असेल त्यातच समाधान मानावे. दुसऱ्यांचे वैभव पाहून पतीच्या कर्तेपणाला दूषणे देऊ नयेत. त्याला उलट उत्तर देऊ नये. स्वतःच्या स्वार्थाचा विचार करू नये. पतीच्या दुर्बलतेला हसू नये. व्यभिचार करू नये. परपुरुषाचे चिंतन करू नये. पतीशी मृदू वाक्यात बोलावे. तो थकून आला असता त्याचे पाय चेपणे, त्याला पंख्याने वारा घालणे आदी उपचारांनी त्याचा श्रमपरिहार करावा. अशा प्रकारे पतीची आवश्यक ती सर्व सेवा करावी. पतिव्रतेसाठी पती हाच देव, तोच गुरु, तोच धर्म, तोच तीर्थ आणि तोच सार सर्वस्व. त्याला संतोष दिल्याने हरिहर ब्रह्म संतुष्ट होतात. अशा पतिव्रतेचे सत्व काय वर्णन करावे. तिच्या पुण्याईने तिच्या माहेरची आणि सासरची 42 कुळे उद्धरतात. विधवा स्त्री पुत्रवती असेल तर तिचे दर्शन अपशकुन मानू नये. एरवी विधवा स्त्रियांनी लोकांसमोर उगीच वावरू नये. पतीच्या निधनानंतर पत्नीने सहगमन करणे हा पतिव्रतेचा सर्वात मोठा धर्म आहे. अशी स्त्री आपल्या पुण्याईने पतीसह स्वर्गलोकी जाते. देवांगना तिचा सन्मान करतात. यमदूत तिच्या सन्मुख कधीच येत नाहीत. अशी पतिव्रता स्त्री लाभणे हे पुरुषाचे महत्भाग्य. तो खरोखरच दैववान. त्याला 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. तिच्या संगतीने त्याला सौख्य, शांती आणि समाधान लाभते. ज्याला अशी पत्नी लाभत नाही त्याच्या हातून पुण्यकर्मे घडत नाहीत. त्याचे घर अरण्यासमान होईल. त्याला इहलोकी सुख नाही आणि परलोकी उत्तम गती नाही. असा गृहस्थ कर्महीन होतो. त्याच्याकडून देवकार्य, पितृकार्य घडत नाही. पतिव्रतेच्या दर्शनाने महापापीही पावन होतात. तिच्या पुण्याईने कुळाला बहुमान मिळतो आणि पतीला सद्गती लाभते. येथपर्यंत अध्याय 31 समाप्त होत आहे. यापुढील अध्याय 32 आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.